Welcome students. In previous lecture we have seen 14 types of Bravais lattices and contribution of particles located at different positions in unit cell. Today we are going to discuss two different topics. One is number of particles in cubic unit cell and second is relation between A and R for simple cubic crystal lattice, face centered cubic lattice, body centered cubic lattice. तर सुरुवात करूया. नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्यूबिक युनिट सेल. नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल आपण ब्रॅवाइस लॅटिसेस पाहताना बघितलं होतं का क्यूबिक युनिट सेल ह्या तीन प्रकारच्या असतात. सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल, क्यूबिक युनिट सेल, सिंपल क्यूबिक युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह क्यूबिक युनिट सेल. दुसरी होती फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आणि तिसरी होती बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. तर क्यूबिक टाईपच्या युनिट सेलचे तीन प्रकार, सिंपल किंवा प्रिमिटिव्ह, दुसरा म्हणजे फेस सेंटर्ड क्यूबिक आणि तिसरा म्हणजे बॉडी सेंटर्ड क्यूबिक. तर प्रत्येक युनिट सेलमध्ये किती प्रकारचे पार्टिकल्स आहेत ह्या क्यूबिक टाईपच्या युनिट सेलमध्ये ते आपल्याला काढायचं आहे. तर डायग्राम काढून घेतलेली आहे आधीच. सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणजे प्रिमिटिव्ह युनिट सेल. प्रिमिटिव्ह युनिट सेल किंवा सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणजे काय, तर अशी युनिट सेल ज्याच्यामध्ये फक्त कन्स्टिट्युएंट पार्टिकल कॉर्नरवरच प्रेझेंट असतात, दुसऱ्या कुठल्याच पोझिशनला ते नसतात, ज्याने फक्त जॉमेट्रिक फिगर डिटरमाइन होईल, जॉमेट्रिक 3 डायमेन्शनल फिगर डिटरमाइन होईल तेवढ्याच पोझिशनला कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स प्रेझेंट असतात. ती म्हणजे सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. आता क्यूबिक युनिट सेल जर आपल्याला बघायची असेल तर क्यूब डिफाइन करण्यासाठी फक्त कॉर्नरवर पार्टिकल असले तरी क्यूब डिफाइन होतो. म्हणून सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये फक्त कॉर्नरवरचे पार्टिकल रिप्रेझेंट केलेले आहेत. दुसऱ्या टाईपची क्यूबिक युनिट सेल असते फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल इथे कॉर्नरचे पार्टिकल तर असतीलच क्यूब डिफाइन करण्यासाठी आणि प्रत्येक फेसच्या सेंटरला पण एक पार्टिकल असेल, म्हणून याचं नाव फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. तिसरी आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. पुन्हा एकदा क्यूबच्या कॉर्नरला कन्स्टिट्युएंट पार्टिकल कंपल्सरी, त्याशिवाय क्यूब डिफाइन होणार नाही. आणि एक बॉडीच्या सेंटरमध्ये पूर्ण युनिट सेलच्या सेंट्रल पार्टमध्ये आतमध्ये एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल, त्याला म्हणतो आपण बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, BCC. तर बिफोर गोइंग टू नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्यूबिक युनिट सेल वी विल रिवाइज दी कंट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स लोकेटेड ॲट डिफरंट पोझिशन इन क्यूबिक युनिट सेल. तर एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतात हे पाहायच्या आधी कुठला पार्टिकल त्या युनिट सेलसाठी किती कॉन्ट्रीब्यूट करतो एकदा आपण रिवाइज करून घेऊया. जसं प्रत्येक पार्टिकल कॉर्नरवर असलेला पार्टिकल, कारण क्यूबिक युनिट सेल म्हटल्यानंतर कॉर्नरवर पार्टिकल असणारच, तर ईच कॉर्नर पार्टिकल इज कॉमन इन 8 युनिट सेल्स. सो कॉर्नर पार्टिकल विल कॉन्ट्रीब्यूट 1/8 टू अ युनिट सेल. म्हणजे काय की जो पार्टिकल असा कॉर्नरवर प्रेझेंट आहे तो कॉर्नरवर प्रेझेंट असलेला पार्टिकल 8 युनिट सेलमध्ये कॉमन असतो. मग एक पार्टिकल 8 युनिट सेलमध्ये आहे, पहा इथे 1 पार्टिकल इज प्रेझेंट इन 8 युनिट सेल्स. देअरफॉर विच how much part of that particle will be present in single unit cell. जर एक पार्टिकल हा 8 युनिट सेल मध्ये असतो तर एका युनिट सेलमध्ये त्या पार्टिकलचा कितवा पार्ट असेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्या लक्षात येईल क्वेश्चन मार्क इंटू 8 इज इक्वल टू 1 इंटू 1, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 1/8. तर त्या पार्टिकलचा 1/8 पार्ट, कॉर्नरवर जो पार्टिकल आहे त्याचा 1/8 पार्ट एका युनिट सेलला कॉन्ट्रीब्यूट करेल. तर हेच पहिलं स्टेटमेंट इथे लिहिलेलं आहे. ईच कॉर्नर पार्टिकल इज कॉमन इन 8 युनिट सेल्स, सो कॉर्नर पार्टिकल contributes 1/8 in a unit cell.
एक कॉर्नर पार्टिकल 8 युनिट सेलमध्ये असेल, एक कॉर्नर पार्टिकल 8 युनिट सेलमध्ये असेल, ते एका युनिट सेलमध्ये त्याचा कितवा भाग येईल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून उत्तर मिळालं 1/8 पार्ट. आता सेकंड, each face centered particle is common in 2 unit cell, hence it contributes 1/2 to single unit cell. प्रत्येक पार्टिकल जो फेसच्या सेंटरला आहे, ॲक्च्युली क्युबिक युनिट सेलमध्ये फेस, क्युबिक युनिट सेल असो नाही तर कुठल्याही टाईपची युनिट सेल असो, फेसच्या सेंटरला जो पार्टिकल असतो तो 2 युनिट सेलमध्ये कॉमन असतो. मग one particle is present in 2 unit cells. एक पार्टिकल जो आहे तो 2 युनिट सेलमध्ये आहे, म्हणजे त्याचा भाग जो आहे, काही भाग एका युनिट सेलमध्ये, काही भाग दुसऱ्या युनिट सेलमध्ये. मग एका युनिट सेलमध्ये त्या पार्टिकलचा कितवा पार्ट असेल. पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पार्ट इंटू 2 इज इक्वल टू 1 इंटू 1 म्हणजे 1/2. तर जो पार्टिकल फेसच्या सेंटरला असेल त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल 1/2. Each face centered particle is common in 2 unit cells, hence it contributes 1/2 to single unit cell. तिसरं स्टेटमेंट. आता इथे जे आपल्याला पोझिशन्स दिसत आहेत, 3 प्रकारच्या पोझिशन्स दिसत आहेत. सिंपल क्युबिकमध्ये फक्त कॉर्नरवर, फेस सेंटर्डमध्ये कॉर्नर सोबत फेसच्या सेंटरवर, आणि तिसरं बॉडी सेंटरमध्ये कॉर्नरच्या सोबतीला बॉडीच्या सेंटरमध्ये, युनिट सेलच्या सेंट्रल पार्टमध्ये. आता हा बॉडी सेंटर्ड पार्टिकल किती कॉन्ट्रीब्यूट करेल. बॉडी सेंटर्ड पार्टिकल इज नॉट कॉमन, इट कॉन्ट्रीब्यूट्स 100%, दॅट इज 1 टू युनिट सेल. जो बॉडी सेंटर्ड पार्टिकल असतो तो एका युनिट सेलमध्ये पूर्ण असतो, 100% एकाच युनिट सेलमध्ये असतो, म्हणजे तो एका युनिट सेलला 1 एवढं कॉन्ट्रीब्युशन देईल. बघूया. तर ही सिंपल क्युबिक युनिट सेल. या सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये फक्त पार्टिकल कुठे, कॉर्नरला. प्रत्येक पार्टिकल किती कॉन्ट्रीब्यूट करतोय, 1/8 एवढं कॉन्ट्रीब्यूट करतो. या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8, या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8, या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8, या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. असे 8 पार्टिकल आहेत ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/8. मग हे जर आपण सगळे कलेक्ट केले तर आपल्याला म्हणता येईल 1 1/8, 2 1/8, 3 1/8, 4 1/8, 5 1/8, 6 1/8, 7 1/8 आणि 8 1/8. 8 into 1/8 म्हणजे 1. 8 corner particles with 1/8 contribution of each particle is equal to 1. म्हणजे प्रत्येक कॉर्नरवरचा पार्टिकल जो आहे तो 1/8 कॉन्ट्रीब्यूट करतो एका युनिट सेलमध्ये, आणि असे 8 कॉर्नर असल्यामुळे 8 पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 8 into 1/8 म्हणजे 1. तर सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल किती असतील 1. इथे लिहिलेलं आहे नंबर ऑफ पार्टिकल्स पर सिंपल क्युबिक युनिट सेल इज इक्वल टू 1. आता सेकंड टाईपची युनिट सेल, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. पुन्हा एकदा, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये 2 प्रकारच्या पोझिशन पॉसिबल आहे. जे कॉर्नरवर पार्टिकल आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती 1/8. मग असे 8 कॉर्नरचे मिळून 8 1/8 एवढं कॉन्ट्रीब्युशन होईल. 8 कॉर्नरचं मिळून 8 1/8 एवढं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे कॉर्नरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन. इथला एक पार्टिकल राहिलाय, दाखवते परत. तर हा जो पार्टिकल आहे ह्याचं पण कॉन्ट्रीब्युशन असेल 1/8. मग कॉर्नरच्या पार्टिकल्सचं कॉन्ट्रीब्युशन असेल 8 into 1/8 म्हणजे 1. कॉर्नर पार्टिकल्स 8 into 1/8 1. आता जो फेसच्या सेंटरला आहे, या फेसच्या सेंटरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/2. हे 1/2, हे 1/2, हा पण 1/2. प्रत्येक फेसच्या सेंटरला असलेले जे पण आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल 1/2 एवढं असेल. मग किती फेसेस आहेत 6. 6 फेसेसचे 6 फेस सेंटर्ड पार्टिकल्स. मग 6 into 1/2 म्हणजे किती 3. कॉन्ट्रीब्युशन ऑफ 6 पार्टिकल्स विच आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ 6 फेसेस इज इक्वल टू 6 into 1/2 that is 3. फेस सेंटर्ड पार्टिकल्स
6 फेसेसचे 6 पार्टिकल आणि प्रत्येकाचं 1/2 कॉन्ट्रीब्युशन, नंबर ऑफ पार्टिकल्स होतील 3. देअरफॉर टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स पर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल इज इक्वल टू कॉर्नरवरच्यांचं कॉन्ट्रीब्युशन 1, फेसच्या सेंटरवर असलेल्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 3, मग 1 + 3 किती असेल 4. सो टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल इन FCC इज इक्वल टू 4. हे नंबरच थोडे पाठ करायचे जेणेकरून न्यूमरिकल सोडवत असताना आपल्याला सोपं जातं. पाठ असेल तर थोडं लवकर कॅल्क्युलेशन होतात. पुढचं आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. पुन्हा एकदा बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये प्रत्येक कॉर्नर पार्टिकल जो आहे तो 1/8 कॉन्ट्रीब्यूट करेल आणि असे 8 कॉर्नर पार्टिकल 8 × 1/8 दॅट इज 1 कॉन्ट्रीब्यूट करतील. कॉर्नर पार्टिकल्स 8 × 1/8 1 आणि एक बॉडी सेंटर्ड जो आहे तो कम्प्लीट कॉन्ट्रीब्युशन देतो, 100% म्हणजे युनिटीचं कॉन्ट्रीब्युशन देतो. तर बॉडी सेंटर्ड पार्टिकल विल कॉन्ट्रीब्यूट 1 टू सिंगल युनिट सेल. देअरफॉर टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल इज इक्वल टू 1 + 1. कॉर्नर वर्चनचं कॉन्ट्रीब्युशन 1 आणि बॉडी सेंटर्ड पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1, 1 + 1 किती येतील 2. सो टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन simple cubic unit cell is equal to 1. Number of particles in face centered cubic unit cell is equal to 4, and for body centered cubic unit cell it is equal to 2. Next part आहे relation between A and R. Relation between age length and radius of constituent particle. Cubic unit cell चे 3 टाइप: सिंपल क्युबिक युनिट सेल, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. जी सिंपल क्युबिक युनिट सेल आहे ती फ्रंट साईडनी समोरच्या बाजूनी आपल्याला अशी दिसते. आता ही जी समोरच्या बाजूने आपल्याला जसं दिसतं तसली डायग्राम इथे काढून घेतलेली आहे. तर इथे ह्या डायग्राममध्ये DC जे अंतर आहे हे एज लेंथ आहे. DC जे डिस्टन्स आहे ती एज लेंथ आहे, किती आहे A आहे. आणि मधला एक पॉइंट आहे R. D पासून R पर्यंत जे अंतर आहे हे रेडियस ऑफ स्पियर. इथे पार्टिकल असेल, स्पियर असेल, त्याची रेडियस. RC हे पण रेडियस ऑफ अ स्पियर आहे. मग आपल्याला जॉमेट्रिकली लिहिता येईल काय, DRC आर कोलिनियर. देअरफॉर DC इज इक्वल टू DR + RC. DC म्हणजे काय, एज लेंथ. A इज इक्वल टू DR म्हणजे रेडियस ऑफ पार्टिकल, RC रेडियस ऑफ पार्टिकल. मग A इज इक्वल टू 2R. A इज इक्वल टू 2R इज रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ पार्टिकल फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल. दुसरी आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आपल्याला दिसताना समोरून अशा पद्धतीने दिसते. मध्ये एक सेंट्रल पार्टिकल दिसेल सर्कल सारखा आणि हे 1/8 पार्टिकल कॉर्नरला. सेम डायग्राम इथे काढून पाहिलेली आहे, ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये बघा पुन्हा एकदा DC जी आहे ती एज लेंथ आहे. DC जी आहे ती एज लेंथ आहे, इथे लिहिते DC इज इक्वल टू A. मात्र DC ही R पेक्षा मोठी आहे. इथून इथपर्यंत अंतर किती आहे R, रेडियस. इथून इथपर्यंत किती आहे रेडियस, आणि एवढाचा पार्ट एक्स्ट्राचा आहे. हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे हा किती आहे हे आपल्याला स्टँडर्ड माहिती नाही. मात्र एवढं मात्र नक्की का एज लेंथ इज ग्रेटर दॅन ट्वाइस ऑफ रेडियस, किंवा एज लेंथ इन FCC इज ग्रेटर दॅन डायमीटर ऑफ अ पार्टिकल. बऱ्याच वेळा MCQs मध्ये असं विचारलं जातं की एज लेंथ इन FCC इज, मग ऑप्शन असतात इक्वल टू डायमीटर ऑफ पार्टिकल, लेस दॅन डायमीटर ऑफ पार्टिकल, ग्रेटर दॅन डायमीटर ऑफ पार्टिकल. तर आन्सर काय असेल, ग्रेटर दॅन डायमीटर ऑफ पार्टिकल. हे R झालं, हे R झालं आणि हे एक्स्ट्राचं आहे, म्हणजे एज लेंथ इज ग्रेटर दॅन रेडियस ऑफ ट्वाइस ऑफ रेडियस म्हणजे डायमीटर ऑफ पार्टिकल. एक स्टँडर्ड रिलेशन आपल्याला कुठून काढता येईल, तर फेसच्या डायगोनल वरून आपल्याला स्टँडर्ड आरच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. बघा इथे काही पॉइंट्स घेतलेले, D पासून इथपर्यंत घेतलेला पॉइंट P, या सर्कलचं सेंटर घेतलेलं आहे Q, आणि ह्या कॉर्नरवरच्या पार्टिकलचं सेंटर B आहे, आणि हा कॉर्नरवरचा पार्टिकलमध्ये इथला सर्कम्फरन्सवरचा पार्टिकल घेतला R. तर DP जे अंतर आहे हे अंतर किती असेल,
dp इज इक्वल टू रेडियस ऑफ पार्टिकल, पी क्यू पुन्हा एकदा रेडियस, क्यू आर रेडियस आणि आर बी हे पण असेल रेडियस. याचा अर्थ असा होतो का डी बी इज इक्वल टू 4r, डी बी इज इक्वल टू हा r प्लस r 2r प्लस r 3r आणि हा एक r 4r. तर डी बी जे आहे ते 4r. मग इन ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल बी सी डी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण की क्युबिक युनिट सेलमध्ये प्रत्येक इंटरफेशियल अँगल 90 डिग्रीचा असतो. मग ह्या बी सी डी राईट अँगल ट्रायंगलमध्ये बाय पायथागोरस आपण लिहू शकतो, काय लिहू शकणार आहे, डी सी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू डी बी स्क्वेअर. ठीक आहे. मग डी सी स्क्वेअर, डी सी म्हणजे एज लेंथ, ए स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, बी सी पुन्हा एज लेंथ ए स्क्वेअर इज इक्वल टू डी बी म्हणजे 4r होल स्क्वेअर. ठीक आहे. मग आता ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर इज इक्वल टू 4r होल स्क्वेअर. याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर रूट 2 इंटू ए इज इक्वल टू हे काय येईल 4r. या 4r लाच आपण लिहिणार 2 इंटू 2r. मग रूट 2a इज इक्वल टू 2 इंटू रूट 2r. एक रूट 2 कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला रिलेशन मिळेल a इज इक्वल टू 2 रूट 2r फॉर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. रिलेशन वरून पण तुमच्या लक्षात येईल का सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये a इज इक्वल टू 2r होतं. इथे a इज इक्वल टू 2r व्यतिरिक्त रूट 2 1.414 ही व्हॅल्यू इतक्या मल्टिपलनी जास्त आहे एज लेंथ रेडियसच्या कंपॅरिझनमध्ये ॲज कम्पेअर्ड टू सिंपल क्युबिक. ठीक आहे. तर a इज इक्वल टू 2r फॉर सिंपल क्युबिक, फॉर फेस सेंटर्ड इट इज a इज इक्वल टू 2 रूट 2r. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, या बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. एक म्हणजे डायगोनल ऑफ अ फेस आणि एक म्हणजे डायगोनल ऑफ अ क्यूब. डायगोनल ऑफ अ फेस थोडंसं लक्षात घ्या. इथे पी क्यू आर एस हा लोअर फेस आहे, होरिझॉन्टल लोअर फेस. या होरिझॉन्टल लोअर फेसमध्ये एस क्यू हा डायगोनल ऑफ अ फेस आहे, डायगोनल ऑफ फेस आहे. आता डायगोनल ऑफ युनिट सेल काय आहे, डायगोनल ऑफ क्यूब काय आहे, तर हे लेफ्ट साइडचं व्हर्टिकल फेस ADSP त्याच्यामधला पॉइंट S आणि राईट साइडचं व्हर्टिकल फेस BCRQ याच्यामधला अप्पर पार्टिकल. म्हणजे क्यूब मधला राईट साइडचा बॅक साइडचा राईट बॅक अप्पर पार्टिकल, राईट साइडचा राईट बॅक अप्पर पार्टिकल आणि लेफ्ट साइडचा हा जो S आहे हा लेफ्ट साइडचा फ्रंट साइडचा आणि लोअर पार्टिकल यांना जर आपण जोडलं तर जो पण तयार होईल त्याला म्हणणार आपण डायगोनल ऑफ अ युनिट सेल. आता एकदम समोरासमोर प्रत्यक्ष जर आपण स्टुडंट म्हणून बसलेले असले तर एखाद्या रूमला आपण युनिट सेल कन्सिडर करायचं. मग त्या रूमचा एक वरच्या बाजूचा म्हणजे ज्या रूममध्ये आपण बसलेलो आहे त्याच्या उजव्या बाजूचा वरचा मागचा कोपरा आणि डाव्या बाजूचा समोरचा खालचा कोपरा यांना जोडणारी जी रेषा असेल ती म्हणजे असेल डायगोनल ऑफ युनिट सेल. ठीक आहे. मग आता डायगोनल ऑफ युनिट सेलसाठी पुन्हा आपल्याला दोनदा पायथागोरस थेरम यूज करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण यूज करणार आपल्याला एक स्टँडर्ड रिलेशन माहिती आहे, डायगोनल ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 4r. हे जे डिस्टन्स आहे इथून S पासून x पर्यंतचं हे जे अंतर आहे हे एवढं r आहे. x पासून y पर्यंतचं दुसरं r आहे, y पासून z पर्यंतचं तिसरं r आहे आणि z पासून b पर्यंत चौथा r आहे. म्हणजे SB हे एक स्टँडर्ड रिलेशन आपल्याला माहिती आहे. SB इज इक्वल टू 4r, SB इज इक्वल टू 4r. मात्र SB आणि A ह्याचं रिलेशन काढण्यासाठी
म्हणजे SB 4R इन टर्म्स ऑफ रेडियस माहिती आहे. आता आपल्याला त्याला इन टर्म्स ऑफ एज लेंथ कोरिलेट करायचंय. तर SB स्क्वेअर इज इक्वल टू BQ स्क्वेअर प्लस SQ स्क्वेअर पायथागोरस थेरमनुसार. BQ तर एज लेंथ आली, पण SQ माहिती आहे का? नाही. मग आधी आपल्याला SQ काढून घ्यावी लागेल. मग SQ साठी कुठला ट्रायंगल यूज करणार आपण? इथे ट्रायंगल यूज करणार SRQ, हा राईट अँगल ट्रायंगल. इन right angle triangle SRQ by Pythagoras theorem SQ square is equal to SR square plus RQ square, SR square plus RQ square. SQ square तसाच राहू द्या is equal to SR काय आहे? एज लेंथ किती असेल? A. SR जे आहे ते आहे एज लेंथ A. RQ काय आहे? एज लेंथ आहे पुन्हा एकदा इथपर्यंत, हिला म्हणणार आपण एज लेंथ A. A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. मग SQ स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर. SQ इज इक्वल टू 2A स्क्वेअर. आता SQ स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला पुढला जो ट्रायंगल आहे, पुढचा जो ट्रायंगल घेऊया आपण. इन राईट अँगल ट्रायंगल SQB पायथागोरस थेरमनुसार SQB मध्ये SB स्क्वेअर इज इक्वल टू, हां ठीक आहे, SB स्क्वेअर इज इक्वल टू SQ स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर, SQ स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर. ठीक आहे. मग आता SB स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे. SB स्क्वेअर किती आहे? 4R होल स्क्वेअर इज इक्वल टू SQ स्क्वेअर आपण काढलेलं आहे 2A स्क्वेअर आणि BQ आपल्याला माहिती आहे ही एज लेंथ आहे, किती असेल? A स्क्वेअर म्हणजे 3A स्क्वेअर. मग आता दोघांचं स्क्वेअर रूट घेतलं तर 4R होल स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 4R, 3चं स्क्वेअर रूट 3 आणि A स्क्वेअरचं स्क्वेअर रूट A. मग या रूट 3ला जर आपण इकडे आणलं तर 4/√3R इज इक्वल टू A. इन शॉर्ट आपल्याला Aच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर A इज इक्वल टू 4/√3R. दिस इज रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल फॉर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यूज हे फॉर्म्युलेज आपल्याला पाठ करायचे आहेत. फॉर सिम्पल क्युबिक किंवा प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेलसाठी A इज इक्वल टू 2R, फेस सेंटर्डसाठी A इज इक्वल टू 2√2R आणि बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी A इज इक्वल टू 4/√3 × R.